हा आपला ब्लॉग एक नंबर होणार आहे. आता आपली गावातली टीम आहे आई गावदी स्पोर्ट्स कातिवली आणि आपण चाललोय मॅच साठी. फायनली आम्ही पहिली मॅच जिंकलो आणि जबरदस्त बॅटिंग भावानी केली. भावाला या सीझनची पहिली मॅच. आता पहिली मॅच आमची झाली. नाश्ता वगैरे करू आम्ही बसलोय. आपण पोराला 20 वडापाव मागवले होते. दिवेश रमेश भोईर खांडपे गावाचा उद्योगपती याने आमच्यासाठी नाश्ता पाठवून दिलेला आहे आणि रोहन याने आम्हाला थंडा मागवलेला आहे. असा दिलदार व्यक्ती होता रोहन पाटील. आमच्या भिवंडीचा रस्ता खराब असल्या कारणाने आमची लोक बघा हेलिकॉप्टरने प्रवास करतात. आता तरी नेते लोकांनी आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. खूप वाईट परिस्थिती आहे बघा. काय बोलायचं तुम्हाला. गेल्या एक तास झाला स्वतःच्या स्टोऱ्या बघतोय बाय. आता माझी स्टोरी बघितली आणि हा किस घालायला आला इकडे कधीपासून. आणि भावाने सनस्क्रीम लावलेली आहे मॅच साठी. भावाचं लग्न आहे यावर्षी. कुठे तपास असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच फ्लो मध्ये आणण्याचं काम आज केलेलं आहे भावानी. भावाने खूप चांगली टांगापलटी घोडेपरा अशी बिल्डिंग केली. सो आता आमची टीम निघालेली आहे. आता इकडे आम्ही तुम्ही बघू शकता बडोदा एक्सप्रेस वे आणि इकडनं आता आम्ही जातो डायरेक्ट ग्राउंडवर. तर हा आपला ब्लॉग एक नंबर होणार आहे. आता आपली गावातली टीम आहे आई गावदी स्पोर्ट्स कातिवली आणि आपण चाललो आहे मॅचसाठी. सकाळची मॅच होती. सगळे उशीर झाले थोडासा. तर बघू आता कव्हर करूया उशीर आणि तिकडेच जाऊया डायरेक्ट ग्राउंडवर भेटूया. पक्ष गावदी स्पोर्ट्सचा कातिवली या दोन संघामध्ये अजून गेस कापते. तर मित्रांनो रोहित पटेल ब्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण मॅचला आलोय. आपली टीम आहे. सो एक एक प्लेयर येतात. मी तुम्हाला सगळ्यांचा इंट्रो करून देतो. तर असंच जोडून आपल्या ब्लॉग सोबत. हा ब्लॉग मध्ये खूप धमाल मस्ती करू आपण. चला. आर्यन पाटील आपल्याला बघायला मिळतो. इकडे मानस पाटील, रायझिंग स्टार, हर्षद पाटील आणि साहिल पाटील. प्रेमात पडावे अशा ब्युटिफुल ट्रॉफीज मात्र पाहू शकतो. चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला. 6 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि या षटकाच्या 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली आहे. फुलटॉस चेंडू फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार. आईजरी मरी चषक ब्रँडेड षटकार इथे उपस्थित आहेत. आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस करणार आहोत. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार. एंड इज वेल सो ऑल इज वेल असं म्हणावं लागेल. आणि टीमची टोटल पाहायला मिळेल 42 धावा 43 धावांचं टार्गेट. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत विदाउट एनी डाऊट. बॅटिंग करत असताना 17 धावा आणि बॉलिंग करत असताना विकेट्स देखील कॅरी केल्या. असा 1 मॅन आर्मी हर्षद आपल्याला पाहायला मिळाला असेल या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. फायनली आम्ही पहिली मॅच जिंकलो आणि जबरदस्त बॅटिंग भावानी केली. भावाला या सीझनची पहिली मॅच आणि आमची पहिलीच मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये पहिली मॅन ऑफ दी मॅच. जबरदस्त गेम प्ले तुम्ही बघू शकता. कसं वाटतं भावा, काय बोलशील? अरे कसं वाटतं तुला, काय बोलशील? जया काय बोलशील? पहिली मॅच जिंकलेली आहे आम्ही अशा प्रकारे सीझनची. मैंने काय बोलशील? काय बोलशील भाऊ? माझी ख्वाहिश पुरी होते. आलो आम्ही आता 1 साइड टोपते ज्युनियर मध्ये. आणि भावाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं. सो असं सोडून आपल्या ब्लॉग सोबत पहिला मॅच आपण जिंकलेले आहे. पहिल्या टुर्नामेंटची पहिली मॅच होती आणि आपण खूप चांगला प्रदर्शन केलंय. तुम्ही इकडे बघू शकता ग्राउंड खूप सुंदर ग्राउंड आहे. तर असं अभ्या किती वडापाव आहेत? जाम भूक लागली. सकाळी तसंच फ्रेश होऊन निघालो, काय नाश्ता करायला पण नाही भेटला. किती वडापाव आणलेत? 22. आब्याकडून 22 वडापाव आहेत. आता पहिली मॅच आमची झाली. नाश्ता वगैरे करू आम्ही बसलोय. आपण पोराला 20 वडापाव मागवले होते
अबू आज एवढा काय दिलदार, तुला काय वाटतं असं काय एवढा पुरानो खर्च काय केलास काय? माझे मित्र दिलदार आहेत म्हणून त्यांनी माझ्यासाठी नाश्ता पाठवून दिलाय. दिवेश रमेश भोईर कांडपे गावाचा उद्योगपती त्यांनी आमच्यासाठी नाश्ता पाठवून दिलेला आहे. आणि रोहन यांनी आम्हाला थंडा मागवलेला आहे. असा दिलदार व्यक्ती होता रोहन पाटील. थंड्याचे पैसे गुलाबजामनी भरलेले आहेत, त्यांच्याकडून वसूल करण्यात येते. आणि रोहन मला एक बॅट पण घेऊन देणार आहे. आमच्या भिवंडीचा रस्ता खराब असल्या कारणाने आमची लोक बघा हेलिकॉप्टरने प्रवास करतात. आता तरी नेते लोकांनी आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या. खूप वाईट परिस्थिती आहे बघा. काय बोलायचं तुम्हाला. आगमन झालेलं आहे तिकडे. पारसपडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि गेल्या 1 तास झाला स्वतःच्या स्टोऱ्या बघतोय बाय. आता माझी स्टोरी बघितली आणि हा किस घालायला आला इकडे कधीपासून. अशा प्रकारे फेरेल लावताना सनस्क्रीमची जागी बघू शकता आपण. इंडिया टीमची संस्कृती टीमचे समर्थक हितेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना आपण खुर्ची देऊ. आता इथे आलात तुम्ही. पहिले स्टार्ट घेतला असतं तर अगदी कॅच कंप्लीट होऊ शकली असती. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. आणि भावाने सनस्क्रीम लावलेली आहे मॅच साठी. भावाचं लग्न आहे यावर्षी. कुठे तपास असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच. आणि जरी परीचे शिकास बॉल होता आणि ते साल्या विनंती असेल क्रिशाला देखील आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सज्ज वरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केलं जातं. 2200 स्वरूपात 4 धावा पहिल्या चेंडूवरती, मग दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती 1 धावा आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुट वरती आले होते. दरम्यान मी स्टॅम्प स्ट्रोक चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल. मापुली संघाने आजच्या दिवशी महाप्रदर्शन केलेले आहे. अतिशय चांगलं परफॉर्मन्स मापुली संघाचं या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी पाहायला मिळालेलं आहे. येथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू आणि या विजय षटकार सामना जिंकले एमसीसी मापुली संघाने. अभिनंदन एमसीसी मापुली यांना हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स खातेवली. अरे तू आधी मी पुढे धावत निघा ना थांबायला पाहिजे. चांगला चेंडू माझ्या मागे दादा तरी पण वाईट लाईन टच करायची. मी गेलो मग डायरेक्ट वाईट लाईन होता. पंचांचा इशारा वाईट एक अधिक बॉल भेटला तू बाहेर जाऊन दे ना. तुझा का आला ग्राउंड ग्राउंड आणि मॅच तो प्रेशर बॅट मध्ये मित्रांनो सेकंड मॅच पण खूप चांगली झाली. 33 रन आम्ही मारले होते. पहिली बॅटिंग होती आमची, पण समोरच्या संघाने चेस केले आणि आम्हाला परतावं लागलं आता तंबूच्या आसऱ्याला. खूप चांगला परफॉर्मन्स होता. खूप चांगला परफॉर्मन्स केला रोहित पाटील यांनी. म्हणजे टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये होते, अडचणीमध्ये होते स्थिती ह्याच्यामध्ये. त्यांना त्या मॅचला फ्लो मध्ये आणण्याचं काम आज केलेलं आहे भावानी. भावाने खूप चांगली टांगापलटी घोडेपरा अशी फिल्डिंग केली. त्यानंतर आता सगळे निघतात घरच्या रस्त्याकडे. चलो गाईज, बाय 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 बाय. सो आम्ही निघतो घरच्या रस्त्याकडे. व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रोहित पाटील ब्लॉगला सपोर्ट करा.